गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. Human body is a machine, is an instrument, and this is the most complex machine in the world. भगवंताने अनेक मशीन्स बनवलेत. काही बिना पायाचे, काही 4 पायाचे, काही 2 पायाचे, काही मल्टीपॉड्स म्हणजे इंगळीसारखे, सापांसारखे, असे अनेक मशीन्स बनवलेत. पण ह्युमन बॉडी इज द मोस्ट कॉम्प्लेक्स मशीन. मी त्याला मशीन म्हणतो. तुम्ही म्हणणार असं कसं सर, या शरीराला तुम्ही मशीन कसं म्हणतात? हो, हे मशीनच आहे. बिघडलं की तुम्ही दवाखान्यात जातात. मग काही होतं, आजार होतो, ताप येतो, सर्दी होतं, खोकला होतं, जुलाब होतं, व्हॉटएव्हर. त्याचं फंक्शन मध्ये काहीतरी गडबड झाली की आपल्याला त्रास व्हायला लागला की आपण दवाखान्यात जातो. आणि हे हॉस्पिटल्स काय आहेत? हे वर्कशॉप्स आहेत. हॉस्पिटल हा वर्कशॉप आहे. जसं एखाद्या गाडीचं गॅरेज असतं बघा, गाडीचं गॅरेज, आणि आपण आपल्या गाडीमध्ये जर काही क्लचचा प्रॉब्लेम आला, ब्रेकचा प्रॉब्लेम आला, गिअर बॉक्स मध्ये आवाज येतोय, खडखड वाजतीये, आपण लगेच सर्व्हिस स्टेशनला घेऊन जातो, त्यांना दाखवतो, त्याला सांगतो की माझ्या गाडीला हा असा 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 प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो बरं बरं ठीक आहे, मी लिहून घेतो, मी तिला खोलून बघतो आणि काय काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला फोनवर अपडेट करतो. 2-3 तासांनी त्याचा फोन येतो, सर तो तुमचा क्लच प्लेट गेलेली आहे, वीक झालेली आहे, ब्रेकमध्ये लायनर खराब आहेत, गिअरबॉक्स मध्ये जो आवाज येतोय तो त्याच्यातलं ऑइल कमी झालेलं आहे, असं तो काहीतरी सांगतो, पॉइंट सांगतो. आणि मग त्याचं कोटेशन देतो की सर साधारण तुम्हाला हा एवढा एक 15-20 हजार रुपये जो काय आहे तो इन्स्ट्रुमेंटचा खर्च, इन्स्ट्रुमेंट नाही म्हणजे ते त्याच्यातले जे काही पार्ट्स खराब झाले असतील त्या पार्टचा खर्च आणि लेबर चार्ज सर तुमच्याकरता फक्त 1100 रुपये लावला बरं का, असा तो कान टोचून सांगतो. येस सर नो, हे तुम्ही सगळं अनुभवलेलं आहे की नाही? आता या सगळ्या सिस्टीम मध्ये तुम्ही हे बघून घेतलं पाहिजे की आपली कार आपण सर्व्हिस स्टेशनला घेऊन जातो, 2-3 तो लगेच का नाही सांगत की काय प्रॉब्लेम आहे, लगेच का बरं कोटेशन देत नाही? आणि काही मूर्ख लोक दवाखान्यात पेशंटला घेऊन येतात आणि लगेच विचारतात सर तो बरा होऊन जाईल ना? तुझ्या घरच्या गोदड्या आहेत का? हे समजत नाही लोकांना. दवाखान्यात घेऊन येतात आणि मग तो बरा होऊन जाईल ना, आणि मग त्याला खर्च किती येईल? अरे राजा, थोडा वेळ तर द्या आम्हाला. जसं एखादी गाडी खोलून बघावी लागते, त्याचं डायग्नोसिस तो करतो, मग कोटेशन देतो, तसं आम्हाला पण काहीतरी पहिल्या प्रायमरी तपासण्या करायला लागतात. नेमका कोणत्या ठिकाणी काय दोष आहे ते बघावं लागतं. आणि मी काय म्हणतो की ह्युमन बॉडी इज द मोस्ट कॉम्प्लेक्स मशीन इन द वर्ल्ड. जगातलं सगळ्यात अवघड मशीन जर असेल तर ते ह्युमन बॉडी. ते जसं गॅरेज मध्ये गेल्यानंतर आपण पेशन्स ठेवतो, दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपण पेशन्स ठेवत नाही. मूर्खासारखे प्रश्न असतात. पहिला मूर्खासारखा प्रश्न असतो, पहिल्याच दिवशी लगेच ठीक होऊन जाईल ना? ठीक आहे, मी समजू शकतो, काळजी असते, चिंता असते, सगळं, पण थोडसा सदविवेक बुद्धी, थोडस सामान्य ज्ञान. आणि हे फक्त सामान्य लोकांना सामान्य ज्ञानाची कमी असं नाही बरं का. जे कॉर्पोरेट आहेत ना, कॉर्पोरेट मोठे मोठे नेते जे अनेक लोकांच्या नसा बघतात आणि मग त्यांना लोक मतदान देतात आणि मग निवडून देतात, असा कुठला तरी मूर्ख म्हात्रे नावाचा प्राणी कल्याण डोंबिवली मध्ये कॉर्पोरेट आहे. आणि त्याच सरकारी दवाखान्यामध्ये जिथे NICU सुविधा नाही, बाळंतीणबाईला सांगितलं गेलं की बाळाच्या डोक्याच्या भोवती वेडे आहेत, या ठिकाणी जर डिलिव्हरी केली तर बाळाला रिस्क होऊ शकते, म्हणून आम्ही तुम्हाला पुढे पाठवतोय. आणि पुढे पाठवतोय तुम्ही काय फुकटचा बसून पगार घेतात का? या अधिकाराने तो आला आणि डॉक्टरांवर हल्ला केला. याला मूर्खपणाचा कळस म्हणावा की नाही?
बरोबर की नाही? आणि मग मग पुढे काय होतं की सगळे डॉक्टर त्याच्यावर काय काम बंद आंदोलन वगैरे 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 वगैरे. मग तो डॉक्टर तो कॉर्पोरेट मग माफी मागतो. माफी मागितल्यानंतर त्याच्या ज्यावेळेस त्याच्यावर केस होते, गुन्हा दाखल होतो, त्यावेळेस त्याच्या छातीत दुखायला लागतं. मग एक डॉक्टर सर्टिफिकेट देतो त्याला, काय की नाही 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 आमचे साहेब खरंच आजारी आहेत, त्यांच्या बीपी वाढलेला आहे. मग ते VIP सारखं कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात. आणि मग मग सांगायचा मुद्दा काय की हा कॉर्पोरेट रोगी आहे की निरोगी? माझ्या दृष्टीने रोगी आहे. माझ्या दृष्टीने रोगी आहे. शरीराने तो ओके असेल, पण मनाने तो रोगी आहे. त्याला समजूनच घ्यायचं नाहीये, विषय समजून घ्यायचा नाहीये. आणि मी कॉर्पोरेट आहे आणि मी ह्या दवाखान्याच्या लोकांना पगार देतो, या भावनेने तो त्यांच्यावर अधिकार गाजवतोय आणि अनरिअलिस्टिक अपेक्षा ठेवतोय. अरे सरकारी दवाखान्यामध्ये जर NICU नसेल तर त्याला जबाबदार तो तिथं नोकरी करणारा डॉक्टर आहे की सरकार म्हणून तू आहेस? साधा सिंपल विषय. आता सकाळी इथं पेशंट आला, एक मुलगी 7 वर्षाची न्यूमोनिया घेऊन आली. मी तिला सांगितलं, त्याच्या नातेवाईकांना खाली आत्ताच काउन्सिल करून आलो, तिला धाप लागते, दम लागतोय. नाही हो डॉक्टर, काल चांगली होती. अरे पण तिला दम लागतोय, मला पहिले नाही ती बरी होऊन जाईल ना, मला 72 तास वेळ द्या, पहिले प्रायमरी तपासण्या येऊ द्या, मग मी तुम्हाला सांगतो. आणि आता मला कळतंय तिचं हिमोग्लोबिन 2 आहे. विषय लक्षात आला की नाही? आणि त्यांची अपेक्षा काय की कालपर्यंत माझं बाळ चांगलं होतं, आता त्याला त्रास व्हायला लागला, त्याला लवकर ठीक करून द्या. अरे काय जादू आहे? काय जादू आहे? ह्युमन बॉडी आणि कार हे जर तुम्ही कम्पेअर केलं तर त्या कार जिथं तुम्ही खराब झाल्यानंतर तिथं त्याला 2-3 तास देतात ना कोटेशन द्यायला, देतात की नाही? तसं डॉक्टरला पण देण्यात यावेत. काय अवास्तव अपेक्षा आहे का? पण नाही, लगेच लगेच काय चहा बनवायचा आहे की गॅस पेटवला आणि लगेच थोडासा गॅस वाढवून दिला आणि लगेच चहा उकळाला, घ्या प्या चहा, असं थोडी. बी लॉजिकल, बिहेव लाईक अ ह्युमन, माणसाला जी बुद्धी दिलेली आहे ना, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, अंतःकरण चतुष्टय, ती वापर करण्यासाठी दिलेलं आहे. ते वापर करण्यासाठी दिलेलं आहे. आणि हे मॅन्युअल आता एखाद्या गॅरेजमध्ये आपण ज्या गाडी लावतो, त्या मेकॅनिकला ते सगळं उघडल्यानंतर काय काय दोष आहेत, काय काय प्रॉब्लेम आहे, तो निदान करतो ना, डायग्नोसिस करतो ना तो, की ब्रेकची क्लच प्लेट खराब झाली आहे का, ब्रेक खराब झाले, लायनर खराब झाले का, पिस्टन खराब झाले, हे तो डायग्नोसिस करतो, मग कोटेशन देतो. पण डॉक्टरांकडून अनरिअलिस्टिक अपेक्षा ठेवल्या जातात आणि म्हणून या अशा दुर्घटना घडतात. नीट समजून घेतलं पाहिजे, डॉक्टरांनी पण नीट समजावून सांगितलं पाहिजे, जेणेकरून आपापसात डॉक्टर आणि पेशंट रिलेशनशिप खराब होणार नाही. मला तुम्ही म्हणाल सर तुम्ही तुमच्या व्यावसायिक दुखवटा आज पाळायचं ठरवलंय का? नाही, व्यावसायिक दुखवटा नाही. हे आत्ता सकाळी आत्ता घडलं, तुमच्या समाजात आजूबाजूला चालू आहे. कल्याण डोंबिवलीची घटना, CCTV कदाचित सगळ्यांनी बघितला असेल. येस ऑर नो? आणि ज्या शब्दांनी तो म्हात्रे नावाचा प्राणी त्या डॉक्टरवर फुलं उधळतोय, शब्द सुमनांनी फुलं उधळतोय, खरंच त्याचं पण चपलांनी कौतुक केलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. हा माझा दुखवटा दिवस नाहीये. मला सांगायचा मुद्दा हा आहे की तो मेकॅनिक त्याचं मॅन्युअल प्रमाणे काम करतो की नाही? येस ऑर नो? मॅन्युअल असेल ना त्याचं काहीतरी, तसं ह्युमन बॉडीचं हे वर्कशॉप आहे. आणि तुम्ही म्हणाल, तुम्ही तर आता म्हटले की दवाखाना हे वर्कशॉप आहे. हो, ते फक्त बॉडीचं आहे, पण हे पण वर्कशॉप आहे. आणि हे बॉडी, माइंड आणि सोलचं वर्कशॉप आहे. विषय समजतोय की नाही? मी असं म्हणतो की हॉस्पिटल हे अपूर्ण वर्कशॉप आहे, अपूर्ण, फक्त बॉडी बघितली जाते. हे परिपूर्ण मॅन्युअल आहे. इथं बॉडी, माइंड आणि सोल, पूर्ण व्यक्तित्व बघितलं जातं. तुमच्या दृष्टीने कॉर्पोरेट आजारी नाहीये, कॉर्पोरेट अहंकारी आहे. माझ्या दृष्टीने कॉर्पोरेट आजारी आहे. त्याला पहिले मनोविकार तज्ञाला दाखवलं पाहिजे. विषय समजतोय का?
त्याचा मनावर कंट्रोल नाहीये, त्याचा मनावर कंट्रोल नाहीये. कोणीतरी त्याच्याकडे कंप्लेंट केली आणि रागाच्या भरात आणि अहंकाराच्या माजमध्ये तो आला आणि त्या समोरच्या डॉक्टरवर हल्ला केला, लेडीज डॉक्टरला सुद्धा हाताने फटका मारला आणि अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली की जिचा उच्चार सुद्धा मी इथं करू शकत नाही. येस ऑर नो? मग हे जर सत्य असेल तर या म्हात्रे नावाच्या प्राण्याला आपण विकारी आणि आजारी का म्हणू नये? आणि दुर्दैवाने दवाखाने भरपूर आहेत, हॉस्पिटल्स भरपूर आहेत, हे अर्धवट वर्कशॉप्स भरपूर आहेत, पण असे परिपूर्ण वर्कशॉप की ज्याच्यात ह्युमन व्यक्तित्वाचा शरीर, मन आणि आत्म्याचा विचार करून ते इन्स्ट्रुमेंट दुरुस्त करण्याचे वर्कशॉप खूपच थोडे आहेत. इथं मी तुम्हाला साधना सेवा सत्संग शिकवतो, इथं मी तुम्हाला साधना सेवा सत्संग शिकवतो. तुम्ही म्हणाल याच्याने आम्हाला ते आमचं स्वतःचं शरीर समजायला लागेल का? हा प्रश्न तुम्हाला पडतोय का? मला नाही वाटत पडत असेल, कारण तुम्ही सगळे माझ्या माहितीप्रमाणे आता बऱ्यापैकी हे मॅन्युअल तुम्हाला कळायला लागून गेलेलं आहे. हे मॅन्युअल तुम्हाला बऱ्यापैकी कळायला लागले आणि तुम्ही गॅरंटेड सांगू शकता की यस, माझ्या आत कोणता काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष आणि अहंकार ज्यावेळेस उफाळी मारून निघतो त्यावेळेस मी त्याच्याकडे बघतो, त्यावेळेस मी त्याच्याकडे साक्षी भावाने बघतो. आज या कॉर्पोरेटने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. का? कारण माझ्या माहितीप्रमाणे त्याला जेल झालेली आहे, तो जेलमध्ये आहे. स्वतःचं नुकसान बघा किती करून घेतलं त्या मूर्खाने, स्वतःचं नुकसान किती करून घेतलं त्या मूर्खाने. कसं काय? आज तो सत्तेत आहे. सत्तेचा माज कधी कधी असा खाली अहंकार पतनाला कारणीभूत ठरतो, अहंकार पतनाला कारणीभूत ठरतो. आणि मी पगार देतोय या अहंकाराने तो ज्यावेळेस त्यांच्याशी त्याने बिहेव केलं त्यावेळेस याचा परिणाम काय होईल याचा त्याने विचार केला का? आता काय भोगतोय परिणाम? जर तो जेलमध्ये असेल, हा ठीक आहे, पैसे बिसे देऊन सत्तेचा उपयोग करून कदाचित त्याच्यातून बाहेर निघेलही, आय डोंट नो पुढे काय होईल, आय डोंट नो पुढे काय होईल. पण आता तरी माझ्या माहितीनुसार त्याला अटक झालेली आहे. कदाचित त्याचं पद पण जाईल, पद गेलं, प्रतिष्ठा गेली, पद गेलं, प्रतिष्ठा गेली. एवढ्या अख्ख्या महाराष्ट्रात नाचक्की झाली, सगळ्या डॉक्टरांचं शत्रुत्व पत्करलं. कोणता डॉक्टर त्याला चांगला म्हणेल? विषय लक्षात आला की नाही? थोडासा मनावरचा अंकुश गेला, थोडा अहंकार वाढला, थोडा क्रोध वाढला, त्याचा परिणाम एवढं पतन झालं. विषय तुम्हाला समजतो मी काय म्हणतोय ते? आणि इथं आपण साधना सेवा सत्संग करतो म्हणजे जसा तो मेकॅनिक ITI करून, ITIचा डिप्लोमा करून तो जसा मेकॅनिक गाड्यांना दुरुस्त करतो, अगदी तसंच हा वर्कशॉप आहे व्यक्तित्वाला दुरुस्त करण्याचा. आणि माझं आवाहन आहे, यारे यारे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान. मी काय म्हणतोय? वर्कशॉप. तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलावीन साऱ्या वस्तू. तुम्ही तुमचं हे मॅन्युअल वाचायला कधी शिकण्याचा प्रयत्न केला का? जन्माला गेला आणि ओझे वाहून वाहून मेला. त्याला असं वाटतं काय, मी जन्माला आलो, खेळण्यात माझं बालपण गेलं, तरुणपणात लग्न केलं, संसार केला, पैसे कमवले, मग ते नीतीने असो, अनितीने असो, धर्माने असो, अधर्माने असो, भरपूर पैसे कमवले आणि भरपूर पैसे कमवले म्हणजे आपलं यशस्वी जीवन. अरे यशाची डेफिनेशन काय आहे नक्की? यश म्हणजे काय? यशस्वी जीवन जगणं म्हणजे काय? यशस्वी जीवन जगणं संतांनी सांगितलेलं आहे, मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिला. The only purpose of man sojourn on this planet earth is to seek for the God. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि तुम्ही म्हणाल डॉक्टर तुम्ही काय भगवंत करायला लागले? अरे भगवंत म्हणजे काय प्राणी नाहीये, एक तुमच्यापेक्षा वेगळा माणूस नाहीये, वेगळी वस्तू नाहीये. तुम्ही स्वतःच यू आर द गॉड. यू आर द गॉड अप टू द एक्सटेंट यू नो द गॉड. विषय कळला का? यू आर द गॉड अप टू द एक्सटेंट यू नो द गॉड. नीट समजून घेतलं पाहिजे या वाक्याचा अर्थ काय. तुम्ही स्वतःच तो आहात, पण तुम्हाला माहितच नाही की तुम्ही कोण आहात.
मग त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे काय? अरे स्वतःच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला जाणून घेणे, म्हणजे हे जे मॅन्युअल मी तुम्हाला शिकवतोय हे मॅन्युअल स्वतः शिकून घेणे. आणि शिकून घेतल्यानंतर मला असं अपेक्षित आहे की असे वर्कशॉप तुमचे पण असावेत. जसा हा माझा वर्कशॉप आहे, असे वर्कशॉप तुमचे असावेत आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही अनेक गाड्या दुरुस्त कराव्यात, बिघडलेल्या गाड्या दुरुस्त कराव्यात. बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करणार का बिघडलेले व्यक्तित्व दुरुस्त करणार? बिघडलेले व्यक्तित्व दुरुस्त करणार. कारण तुम्ही डिप्लोमा किंवा ITI झालेले मेकॅनिक नाहीच, अरे तुम्ही मनुष्य आहात. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा माणुसकीच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार या वर्कशॉपच्या माध्यमातून झाला पाहिजे. दिस इज एक्सपेक्टेड. दिस इज एक्सपेक्टेड. एक एक व्यक्तित्व, एक एक चरित्र इथं घडलं पाहिजे. व्यक्तित्व निर्माण से चरित्र निर्माण, चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. बलसागर भारत होवो, विश्वात शोभनी राहो. कशा करता विश्वगुरु, भारताला विश्वगुरु बनवायचा फक्त सरकारची जबाबदारी आहे का? अरे सरकार कुणाचं आहे? सरकार कोण आहे? आपणच निवडून देतोय त्यांना. पर्यायाने आपणच सरकार आहोत. आणि आपलं सरकार भ्रष्टाचार करतं म्हणजे याला जबाबदार आपण आहोत. आपले कॉर्पोरेट आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतात, याला जबाबदार आपण आहोत. यांचे व्यक्तित्व, बिघडलेले व्यक्तित्व दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. आणि नुसतं कार दुरुस्त करण्याकरता चौकात गॅरेज काढून उपयोग नाही. माणसाचं शरीर दुरुस्त करण्याकरता प्रत्येक चौकात दवाखाने काढून उपयोग नाही. व्यक्तित्व निर्माण करण्यासाठी या असे वर्कशॉप तुमच्या माध्यमातून तयार व्हावेत, ही अपेक्षा आहे. साधना, सेवा, सत्संग केल्याने हे मॅन्युअल ऑटोमॅटिक आपल्याकडे डाउनलोड होतं. आणि मग काय बरोबर काय चुकीचं हे आपल्याला कळायला लागतं. सद विवेकाची प्राप्ती होते. आणि जोपर्यंत फक्त शरीर नाही, हे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद याच्यात बॅलन्स साधला जात नाही, तोपर्यंत सुंदर व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकत नाही. जरी हे मोठ्या पदावर बसलेत तरी त्यांच्या हातून या अशा चुका होतील आणि त्यांचं असंच पतन होईल. आणि या पतनापासून आपल्याला जर स्वतःच संरक्षण करायचं असेल तर हे मॅन्युअल नीट वाचायला शिका. हे मॅन्युअल नीट वाचायचं म्हणजे साधना, सेवा आणि सत्संग. साधना, जेव्हा आपण काहीतरी करतो काहीतरी प्राप्त करण्यासाठी, याला म्हणतात अन्व उपाय. या साधनेचे 3 स्तर आहेत, नीट लक्षात घ्या. आपण सकाळी दररोज इथं साधना करतो, या साधनेचे 3 स्तर आहेत. अन्व उपाय म्हणजे आपण इथं काहीतरी करतो, यम, नियम, आसन, प्राणायाम, उपवास, तापास. कुठे कोणीतरी जाऊन कैलास मानसरोवर परिक्रमा करतं, कोणी केदारनाथला 4 धामला जातं, कोणी दर अमावस्या पौर्णिमेला गाणगापूरला जातं. ज्याच्या त्याच्या पद्धती आहेत. काहीतरी कष्टाने करणं, याला म्हणायचं अन्व उपाय. पुढचा स्तर आहे, अन्व उपाय केल्याशिवाय तुम्ही पुढच्या स्टेपला जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून सुरुवातीला अन्व उपाय करणं आवश्यक आहे. अन्व उपायानंतर पुढचा आहे शाक्त उपाय. शाक्त उपायामध्ये काय होतं की तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. तुम्ही अशा ठिकाणी, अशा वर्कशॉप पर्यंत येऊन पोहोचतात. नाही तर बाकीचे भरकटलेले करतायत, उपवास करतायत, कोणी वारीला 200 किलोमीटर चालतंय, कोणी परिक्रमा करतंय, कोणी शरीराला त्रास देतंय, कोणी एका पायावर उभं राहतंय, कोणी शीर्षासन करतंय. विषय लक्षात येतोय का तुम्हाला? हे सगळं अन्व उपाय करतायत. पण याच्या पुढची स्टेज म्हणजे तुम्ही इथे येऊन पोहोचला. तुम्हाला खरं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की अरे बाबांनो, हे शरीर म्हणजे मी नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जी ऊर्जा आहे, जे नित्य बुद्ध आत्मतत्व आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. आणि जेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, एखादा मंत्र प्राप्त होतो, तेव्हा तुम्हाला बाह्य उपायांची गरज पडत नाही. म्हणजे बाह्य उपाय, उपवास, तपास, यज्ञ, याग याची इंटेन्सिटी कमी होऊन तुम्ही ज्ञानी होतात, याला म्हणायचं शाक्त उपाय. आणि तिसरा उपाय शांभव.
शांभव उपाय या तिसऱ्या उपायात तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही, आपोआप होत, आपोआप होतं. मग तुम्ही म्हणाल सर आपोआप कसं होतं? आपोआप कसं होतं? तुम्हाला जाणवत असेल एखाद्या मंदिरात गेलं की आपोआप छान वाटतं, काही न करता छान वाटतं. येस ऑर नो? तुम्ही इथं आलात, इथं तुम्हाला छान वाटतं का? छान वाटत असेल, बरं वाटत असेल तर हो, इथं शांभव उपाय होत आहे. पहिला कोणता सांगितला? अनुभव उपाय. दुसरा कोणता सांगितला? शाक्त उपाय. तिसरा कोणता सांगितला? मग आपण प्राणायाम करतो म्हणजे काहीतरी क्रिया करतो, अनुभव उपाय झाला. आपण क्रिया केल्यानंतर विश्राम मेही राम है म्हणजे शाक्त उपाय झाला. आणि इथं आल्यानंतर मला छान वाटतं, हा झाला शांभव उपाय. ज्याला समजलं त्याला समजलं. आणि म्हणून ही परिपूर्ण साधना आहे. साधना, सेवा, सत्संग हाच आपला चैतन्याचा मार्ग आहे. आणि जो या चैतन्याच्या मार्गावर नीतीने, धर्माने आणि निष्ठेने चालेल त्याला मॅन्युअल आपोआप कळेल. विषय समजला, विषय पूर्ण झाला. आणि हे मॅन्युअल सर्वांनी समजून घ्यावं आणि इतरांना समजावून सांगावं, म्हणजे समाजात ज्या दुर्घटना होत आहेत त्या दुर्घटना होणार नाही. अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस. सर्वांनी समजून घ्या आणि आयुष्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. कारण जो जे जे वांछील तो ते ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो. ज्ञानोबा माऊलींचं स्वप्न हे स्वप्नच राहता कामा नये, यासाठी आपणाला सर्वांना आपलं योगदान द्यावं लागेल. आणि फक्त आपलं स्वतःच हे मॅन्युअल समजून घेणं आणि इतरांना समजावून सांगणं. कारण जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. तुम्ही सर्वांनी या वर्कशॉप मध्ये येऊन हे मॅन्युअल स्वतः समजून घेऊन आपोआप समजतंय. साधनेचे 3 स्तर आपोआप आपल्यामध्ये कार्य करतायत. आणि हे तुम्हाला जर असं वाटत असेल की हे मी करतोय, तर अजिबात नाही. करता करविता तो आहे आणि हे करायला त्याने मला फक्त निमित्त केलं आहे. माझ्या माध्यमातून तुमच्यात सकारात्मकता वाढीस लागो आणि तुमच्या माध्यमातून समाजातली सकारात्मकता वाढो, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.